नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत तब्बल 3 चोरीच्या गाड्या जप्त केल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या चोरीच्या प्रकरणात 16 वर्ष विधी संघर्ष बालकाचा सहभाग समोर आला आहे। एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2 आणि वाडी पोलीस ठाण्यातील एका अशा 3 दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांसह ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशीत त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील 2 आणि वाडी पोलीस ठाण्यातील एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून MP 22ZH 5167 क्रमांकाची होंडा ACP 125, MH 31BJ 8178 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर आणि MH 31 FK 6616 क्रमांकाची होंडा CB शाईन असा 3 दुचाकी जप्त केल्या आहेत। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,60,000 रुपये आहे। या कारवाईनंतर अल्पवयीन मुलाच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येत असून चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे।